नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 26 जून आणि आज आलेलो आहे आपण आपल्या आलेच्या प्लॉटमध्ये, जिथे आपल्याला आल्याची उगवण होताना दिसत आहे। बघा, अशा प्रकारे कोंब निघत आहे, तिथं पण निघत आहे बघा, बारीक कोंब आहे। तर सध्या उगवणीला सुरुवात झालेली आहे। अद्रकीमध्ये कुठं मोठं कोंब दिसत आहेत। आता याच्यामध्ये आपण भर जी आहे तर थोडी जास्त दिलेली आहे, त्यामुळे ह्या अद्रकीला उगवण्यास थोडा वेळ लागला आहे। आज लागवड करून जे तर 24 दिवस होत आहे। बघा, हाच तो प्लॉट आहे ज्यामध्ये आपण नालीमध्ये लागवड केलेली आहे। बघा, हा दांड तसाच आहे अजून। बघा, ही दांड तुम्हाला दिसतं, याच्यामध्ये अद्रक लागवलेली आहे आणि आपण वरतून वखरांच्या सहाय्याने जे तर भर दिलेली होती त्याला। तर काही ठिकाणी कमी जास्त थोडीफार माती झालेली आहे, त्यामुळे जिथं माती कमी आहे तिथं चांगल्या प्रकारे उगवण आता बघा दिसत आहे, आणि जिथं माती आहे तिथं अजून नेमकेच असे बारीक बारीक कोंब दिसत आहे। बऱ्यापैकी आता उभे कोंब दिसत आहे, अजून पान फुटलेले नाही आहे मोठाले। तर आता अशा अवस्थेमध्ये आपण याच्यामध्ये तणनाशक राऊंडअप मारावं की नाही मारावं, आता प्रत्येक शेतकऱ्याला हा प्रश्न पडला असेल। सध्या आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट अगोदरचे काहींनी राऊंडअप मारून घेतलेलं आहे, तर काहींचे सध्या आता गवत उगवत आहे, पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। तर अशा कंडिशनमध्ये आपण आता ही जी अवस्था आहे बघा, अशा प्रकारे कुठं मोठं जर कोंब निघत असेल, तुमचे गवत जास्त असेल, आता याच्यामध्ये गवत कमी आहे तरीसुद्धा आपण याच्यामध्ये उगवण क्षमता खूप कमी आहे, म्हणजे एक 10 ते 20% फक्त उगवण कुठं मोठं दिसत आहे, बाकीची उगवण अजून झालेली नाही। आता काय होईल की ह्युमिडिटी जास्त आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं फास्ट कोंब निघणार आहेत 1-2-4 दिवसामध्ये। तर असे जर कुठं मोठं निघत असेल तर तुम्ही याला काय करू शकता, एक पर्याय आहे बघा, अशा प्रकारे ही माती लावून, बघा जिथं कोंब जास्त निघालेलं आहे इथं माती लावून अशी तुम्ही ही फवारणी पुढे माती लावून, आता जिथं जिथं तुम्हाला दिसतं कोंब निघालं तिथं माती थोडीफार माती लावून तुम्ही याच्यावरती राऊंडअपचा स्प्रे घेऊ शकता। कारण तण जिथं जास्त आहे तिथं तर नक्कीच आपल्याला माती टाकून हे तणांचा बंदोबस्त केला जाऊ शकतो। आणि आपल्या प्लॉटला जे बरेच शेतकऱ्यांनी कमेंट केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की अजून मुळी फुटलेली नाही आहे, तर त्यावेळेस काही काय असते, सगळे जे अद्रक आहे एक सामान उगवत नाही, तर त्याला थोडाफार वेळ द्यावा लागतो। तर बघा, इथं आता इथलचं उगवलेलं आहे बघा, तिथं एक कोंब आहे आणि एवढं अंतर सोडून बघा इथं पण आता हे कोंब निघालेले आहेत अद्रकीचे, हे बघा, आणि इथं पण निघालेले आहेत बघा छोटे छोटे। तर एक समान होत नाही, कमीत कमी 50% किंवा 25% अद्रक मागं पुढं होत असते उगवणीमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी दाखवलं होतं तुम्हाला की त्याला एक 14 दिवसात होते, आज 24 दिवस झालेले आणि आज ह्या 24 दिवसानंतर चांगल्या प्रकारे आता अद्रकीची उगवण सुरू आहे। आणि याला मुळी, पांढरी मुळीची जर तुम्ही आता बघा, हे बघा कोंब वर आली म्हटल्यावर याला चांगल्या प्रकारे पांढऱ्या मुळीची हे बघा सुरुवात झालेली आहे। हे बघा, हे बघा पूर्ण पांढरी मुळी सध्या आहे याला। आणि याला आपण जे पांढऱ्या मुळीसाठी ह्युमिक सोडलेलंच आहे, हे बघा मुळी तुटत आहे बघा, एवढी पांढरी मुळी आहे बघा, आणि चांगल्या अवस्थेमध्ये कंद पण चांगला आहे। तर याला आपण रूट गार्डची आतापासून सुरुवात केलेली आहे सोडण्यासाठी। रूट गार्ड हे औषध असं आहे की प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा वापरू शकता, आणि कमीत कमी तुमचे 10-20% 30% पर्यंत जर अद्रकीला सड लागलेली असले तरीसुद्धा प्लॉट कवर करू शकते। फक्त तुम्हाला नियोजनाने औषध सोडणं आलं पाहिजे। तर कोणाची लागलेली अद्रकसुद्धा असेल किंवा नेमकीच लागत असेल, आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे जे यावर्षी प्लॉट जे बॉईल झालेले आहेत, तर बॉईल झाल्यानंतरसुद्धा कंदकूज होण्याची शक्यता असू शकते। त्यामुळे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून बुरशीनाशक औषध सोडावं। ज्यांना केमिकलमध्ये करायचं आहे त्यांनी केमिकल सोडा, ज्यांना बायोचे नैसर्गिक करायचे जैविक पद्धतीने तर त्यांनी रूट गार्ड एकदा अवश्य वापरायला पाहिजे।
कारण रूट गार्डने तुम्ही प्रत्येक महिन्याला जर रूट गार्ड सोडलं किंवा 1.5 महिन्याने सुद्धा सोडलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट मिळणार आहे, क्वालिटी सुधारणार आहे, फुटव्यांची संख्या जास्त होणार आहे आणि हिरवेगारपणा प्लस त्याच्यामध्ये मुख्य त्याचं काम जे आहे तर कंदकूज लागू देऊ नये. तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. स्क्रीनवर नंबर देतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे रूट गार्डसाठी. तर शेतकरी मित्रांनो, आपलं इथून पुढे जे तर आता काही कामामध्ये व्यस्त असल्या कारणाने मागचे काही व्हिडिओ टाकता आले नाही, पण इथून पुढे जे तर प्रॉपर तुम्हाला प्रत्येक आळवणीचं प्रत्येक फवारणीचे जे तर आपण व्हिडिओ टाकणार आहे. जे शेतकरी नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.